नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आता शेतात आलेलो आहे। आता आखणीचा दुसरा दिवस, प्रॉपर आखणीचा दुसरा दिवस सुरू आहे। आज पूर्ण होऊन जाईल आखणी। तिथे दादा काकू आणि आजी सोयाबीनमधलं गवत काढत आहे। तर आज फायनल होऊन जाईल ही प्रॉपर आखणी आणि त्यानंतर मग कलम आणली की गड्डे वगैरे खोदायचे आणि त्यामध्ये कलम लावायची आहे। ते पण व्हिडिओ बनवू। त्याआधी एक दाखवते तुम्हाला। हे घरचं सोयाबीन होतं, घरी ठेवलेलं पेरलेलं, आणि त्याच्या बाजूची जी पट्टी दिसत आहे ते आहे विकतची बॅग आणली ती। म्हणजे हे बॅग आणली होती विकत। बघू शकता कंडिशन काय आहे सोयाबीनची। आणि हे घरी बी ठेवलेलं होतं। मागच्या वर्षी जे सोयाबीन पेरलं होतं त्यातलंच मग निघाल्यावरती ठेवलं होतं बियाणं म्हणून। तर हे कमी पडलं एवढं म्हणून विकत बॅग आणावी लागली आणि हे इथे पेरावी लागली। तर बघू शकता कंडिशन काय झाली। बरं झालं पूर्ण शेतात नाही ही विकतची बॅग पेरली, नाहीतर काय झालं असतं। जिथे हिरवं दिसत आहे तिथे ही अशी कंडिशन आली असती। विकतच्या बॅगवरती एवढा पैसा खर्च करायचा, विकतच्या बॅगवर एवढी प्रक्रिया केलेली असते, म्हणजे चांगल्याच क्वालिटीचं असते ना। पण काय बघू शकता। आता आम्हाला इथे काहीतरी दुसरं लावावं लागेल। अशी पट्टी खाली थोडी जाऊ द्यायची आहे। तर आता आम्हाला असं कोणतं तरी लावावं लागेल इथे काहीतरी, की जेणेकरून हे 2-2.5 महिन्यात म्हणजे आम्हाला खाली करावं लागेल हे शेत। मग इथे चणा लावावं लागेल, म्हणजे सोयाबीन निघालं पाहिजे सर्व। त्यानुसार आता बघावं लागेल काय लावायचं। बघू शकता असं झालं। मग चला तर मग जाऊ तिकडे, बघू आखणी। या आखणीसाठीच आहे काड्या लावायच्या। खूप पेरू आहे झाडाला। बघायला आली एखादं संत्र दिसते का चांगलं मोठं? मोठं तर आहे पण वाढ उशीत आहे म्हणून थांबली आता झाडाखाली। पण तरी लागत आहे इथून पाणी। आखणी आता तिथपर्यंत पोचलेली आहे। सर्वच जण कामी लागलेले आहे। होतं चालत थोडंसंच बाकी आहे। हे बघू शकता त्यांनी काड्या लावलेल्या आहे, म्हणजे दिसायला पाहिजे लवकर म्हणून अशा उंच काड्या, तुराट्याच्या काड्या लावलेल्या आहे। सोयाबीनमध्ये लवकर लक्षात नाही येत आहे ना, म्हणून ते लावलेले आहे। आणि थोडं मोजमापमध्ये पण कमी जास्त होतच आहे। तर होऊन जाईल आज ते। चला तर मग मी इकडे बघते आता। इथे हे फेर मारलेलं आहे आज, कारण इथे स्प्रिंकलर लावायचं आहे। तर म्हणून आधी काका म्हणत होते फेर मारून घेऊ। जर स्प्रिंकलर मारला ओलं झालं तर मग गवत निघणार नाही, ओलं होऊन जाईल, मग अजून फेर बसणार नाही। म्हणून आधी म्हणे आपण फेर मारून घेऊ। म्हणून मग आधी फेर मारून घेतला, नंतर आता उद्या स्प्रिंकलर लावेल। आणि निंदन पण झालेलं आहे, अर्ध झालं आहे, अर्ध व्हायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।